अथ श्री साई सच्चरित अध्याय 37. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. धन्य धन्य साईंचे चरित, धन्य तयांचे नित्यचरित, क्रियाही अकळ अत्यद्भुत, इत्तमभूत अकथ्य, अगाध त्यांचे सच्चरित, धन्य तयांचे जीवनवृत्त, धन्य धन्य ते अप्रतिहत, अशी धाराव्रत तयांचे. कधी ब्रह्मानंदे उन्मत्त, कधी ते निजबोधे तृप्त, कधी सर्व करुणी अलिप्त, ऐसी अनिश्चित ती स्थिती. कधी सर्व प्रवृत्ती शून्य, तरी तो नव्हे निद्रा संपन्न, निजस्वार्थी ठेवूनी मन, सदा सावधान निजरूपी. कधी सागरा समप्रसन्न, परी तो तुरंत दुर्विघाय गहन, कोणा हे अगाध रूपनिरूपण, यथार्थपणे करवेल पुरुषासवे धरी बंधुता, स्त्रिया तयाच्या बहिणी माता, ब्रह्मचारी ऊर्ध्व रेता, ठावा समजता सर्वदा. ऐसी यांचे सत्संगती, प्राप्त झाली जी मती, तीच राहो निश्चल स्थिती, निधन प्राप्तीपर्यंत. उदंड व्हावी सेवावृत्ती, चरणी जडावी अनन्य भक्ती, भगवत भाव सर्वानुभूती, अखंड प्रीती तन्नामी. बाहुनी त्याच्या एक कृती, जे जे कारण शोधू जाती, ते ते कुंठित होऊनी अंती, स्वस्तची बैसती तटस्थ. किती एक स्वर्ग सौख्या झगडती, वानिती अत्यंत स्वर्गाची महती, ते भूलोका तुच्छ मानिती, मरणाची भीती म्हणती इथे. परी अव्यक्तातून आकारा येती, तियेसची म्हणती व्यक्तस्थिती, पुढे तीच प्रवेशता अव्यक्ती, मृत्यू म्हणती तियेस. अधर्म अज्ञान राग द्वेष इत्यादिक हे मृत्यूपाश, यांचे उल्लंघन करीजो अशेष, त्यासीच प्रवेश स्वर्लोकी. स्वर्ग स्वर्ग तो काय आणिक, वैराज तोच स्वर्ग लोक, विराट आत्मस्वरूप देख, मानस दुःख विवर्जित. जेथे नाही रोगादी निमित्त, नाही चिंता व्याधी दुःख, जेथे न क्षुधा तृषाकुलित, कोणी न व्यथित जरा भय. जेथे नाही मृत्यू भय, नाही विधी निषेधद्वय, जीव वावरे अत्यंत निर्भय, तीच की दिव्य स्वर्गस्थिती. जे ब्रह्मस्थावरांत पूर्ण स्थावर जंगमात, तेची तत्व परत्रिवा येथ, नानात्व विरहित तेच ते. असता संसार धर्मवर्जित, होता उपाधी समन्वित, तेची आभासे ब्रह्मवत, अविद्या मोहित जीवास. परब्रह्म ते मजवणी भिन्न, ते मी नव्हे मी तो आन, ऐसे जयाचे भेद ज्ञान, तो मरणाधीन सर्वदा. जननापाठी लागले मरण, मरणापाठी पुनर्जनन, हे संस्कृती चक्र परिवर्तन, पाठीस निरंतर तयाच्या. दुष्कर यज्ञ तपोदान, इही जयाचे होय आपादन, ते नारायण पद स्मृतिविहीन, स्वर्गायतन किमर्थ. केवळ विषय भोगाचे स्थान, न लगे आमुते स्वर्ग भुवन, जेथे न गोविंद नामस्मरण, काय कारण तयाचे. स्वर्ग जा अथवा नरका, फरक नाही विषय सुखा, इंद्रावा गर्दबा देखा, सुख विलोका एकची. इंद्र नंदनवनी घोळे, तोच रासब उकिरडा लोळे, सुख पाहता एकची तुळे, नाही ते वेगळे लव मात्र. जेथुनी पुण्यक्षय पतन, की निमित्त तदर्थ यत्न, त्याहुनी वर्वे येथील जनन, महत्वे गहन भूलोक. जेथे आयुष्य कल्पवरी, काय त्या ब्रह्मलोकाची थोरी, अल्पायुष्य होका क्षणभरी, भूलोक परी आणिक. क्षणभंगुर आयुष्यपण, केले कर्म एक क्षण, करिजो सर्व ईश्वरार्पण, अभयस्थान पावे तो. जेथे न भगवत भक्तजन, करीती न हरी गुरु कथा वर्णन, संगीत नृत्य भगवत पूजन, ते काय स्थान कामाचे. ब्रह्मात्मकत्व विज्ञान, आत्यंतिक निश्रेयस समाधान, ते तो या स्वर्गाहुनी गहन, भूलोक हे स्थान तयांचे. काया वाचा मने करून, करा पंचे प्राण समर्पण, निश्चयात्मक बुद्धी लीन, हो गुरुवधीन सर्वस्वी. एव सद्गुरुसी शरण जाता, भवभयाची कायसी वार्ता, प्रपंचाची किमर्थ चिंता, असता निवारता सर्वस्वी. अविद्येचा जेथे वास, तेथे पुत्र पश्वादी पाश, संसार चिंता अहर्निश, नाही लवलेश सुविचार. अविद्या सर्वा मूळ कारण, उपस्थापित नानात्व विंदान, आचार्य गम संस्कृत ज्ञान, तदर्थ संपादन करावे. होता अविद्या निवर्तन, उरेन अनुमात्र नानात्व ज्ञान, सुकेतयाचे जन्म मरण, एकात्व विज्ञान यामूळ. धरी जो अत्यल्प भेददृष्टी, पडेल जन्म मरणाचे कष्टी, तयास विनाश आणि सृष्टी, लागली पाठी सदोदित. श्रेय हाची जिचा विषय, तिच ती विद्या निसंशय, जिचा विषय केवळ प्रेय,
अविद्या नाम ध्येयतीयस मृत्यू ह्यस मोठे भावभय तयापासून व्हावया निर्भय घट्ट धरा गुरुचरणद्वय देतील अद्वय बुद्धी ते जेथे द्वितीय अभिनिवेश तेथेसी केया भयासी प्रवेश म्हणून जेथे न भवलय लयश ते निर्विशेष पदसेवा शुद्ध प्रेम मलयागर लावा तयाची भाळावर नेसवा भावार्थ पितांबर दाविल विश्वंभर देशभक्ता दृढ श्रद्धेचे सिंहासन अष्टभाव मंडित पूर्ण आनंदाश्रुजले स्नपन सद्य प्रसन्न प्रकटेल भक्ती मेखळा कटिभोवती बांधुनी आकळा तयाप्रती सर्वस्वाचे लिंबलोन प्रीती करा मग आरती ओवाळा कोण्याही कार्याचा प्रविलय होई धरुनी अस्तित्व श्रेय खड्याने घट फोडीला जाय निवृत्त होय आकाराची घटास्तित्वांश लव मात्रही नाही ऐसा होत नाही फुटक्या खापऱ्याची याही ठाई अनुवृत्ती होई घटाची म्हणून कार्याचे जे प्रविलापन ते अस्तित्वनिष्ठ चिरंतन म्हणून कोणाचेही देहावसान नव्हे परेवसान शून्यत्वी कार्य न कारणाव्यतिरिक्त झाले व्यक्त जरी अव्यक्त तरी ते सदैव सदन्वित हे तो सुप्रतीत सर्वत्र सूक्ष्मतेची या न्यूनाधिक्याची परंपरा ही दर्शवी हेची स्थूल कार्य विलयीसाची सूक्ष्म कारणची अवशिष्ट तयाचाही विलय होता त्याहुनी सूक्ष्म अवशिष्ट राहता सकलेंद्रिय मनबुद्धी ग्राहकता पावे विकलता ग्रहणार्थी तात्पर्य बुद्धी हे जेथे ठके तेथेची मूर्त अमूर्ती ठाके परी त्याचा न सद्भाव झाके सन्मात्र झळके सर्वत्र बुद्धी कामास देई आश्रय म्हणून तिचा होता विलय तात्काळ होई आत्मोदय पडे अक्षय पद ठाई अविद्या माया काम कर्म हेच मुख्य मृत्यूचे धर्म होता या सर्वाचा उपरम होई उपशम बंधाचा होता सर्व बंधन नाश प्रकटे आत्मा अप्रयास जैसा मेघ जाण्याचा अवकाश स्वयंप्रकाश चमके रवी शरीर मे हे माझे धन या नाव दृढ देहाभिमान हेची हृदय ग्रंथी निबंधन दुःख निवेशन मायेचे जरी हा देह एकदा निमाला कर्मबीजे देहांतर लाधला ते बीज निशेष जाळावयाला चुकला की आला पुनर्जन्म पुनच्छ बीजांचे वृक्ष होती वासना बीजे जे देहांतर प्राप्ती ऐसे हे चक्र अव्याहत गती वासना निमती तोवरी कामांचा जे समूळ विनाश तैसा हृदय ग्रंथी निरास तैस अमर मर्त्य मनुष्य हाच उपदेश वेदांती धर्माधर्म विहित स्थिती जिये नाम विरजा वदती अविद्या काम निर्मूलन करती जेथे न लवगती मृत्यू ते वासनांचा परित्याग तोच ब्रह्मानंदाचा योग निरालेख्या त्या शब्दप्रयोग वाचा विनियोग अनिर्वाच्य झाली परब्रह्म संविती तिचं सकला निष्ठ निवृत्ती तिचं मनेप्सित इष्टप्राप्ती हे श्रुती स्मृती प्रामाण्य ब्रह्मदीपाप्नोती परम हेच ब्रह्मानंद साध्य चरम याहुनी अन्य काय परम तर ती शोकमात्मवित संसारार्णव तममूळ पावावया परकुल ब्रह्मज्ञानाची उपाय निखळ साधन सकळ प्राप्तीचे पूर्ण श्रद्धा आणि धीर हेची मूर्त उमा महेश्वर मस्तकी नसता यत्कृपा कर दिसेन विश्वंभर हृदयस्थ वदले साईनाथ गुरुवर्य उद्गार ज्यांचे अमोघ वीर्य पाहिजे निष्ठेचे अल्पधैर्य महदाश्चर्य पावाल असन्मात्र अवघे दृश्य हे तो मानने येथे अवश्य स्वप्नदर्शन घ्या प्रत्यक्ष सर्वही अदृश्य प्रबोधी इथवरी बुद्धीची धाव इथवरीच आत्म्याशी सद्भाव परी जेथे न सदसता ठाव तो सत्तत्वभाव तो आत्मा सद सदादी प्रत्ययवर्जित अलिंग सर्व विशेषरहित तेच शब्द शब्दांतर वर्णित तेच सर्वगत गुरुरूप आत्मा सर्व विशेषरहित जरा जन्म मरणातीत हा पुराण आणि शाश्वत अपक्षय वर्जित सर्वदा हा नित्य अज पुरातन सर्वगत जैसे गगन अनादि आणि अविच्छिन्न वृद्धिशून्य अविक्रिय जे अशब्द आणि अरूप अनादि अनंत आणि अमूप अव्यय अगंध अरस अलेप कवनाते स्वरूप वर्णवेल परी दिसेना ऐसे निर्गुणा नेनतपणे जरी नेना ज्ञाने दौडा हा अज्ञानपणा कधीही न मना शून्यतया कायती परमहंसस्थिती स्त्री साईंची निज संपत्ती काळे चोरिली हातो हाती दिसेल मागुती ती काव्य धन सुत दारासक्त भक्त राहू द्या की यांची मात
दर्शना येत योगी विरक्त, राहत आसक्त पदकमली. काम कर्म बंध निर्मुक्त, सर्वेक्षणा विनिर्मुक्त, देह गेहादिकी विरक्त, जगी भक्त तो धन्य. साई जयाचा दृष्टीविषय, तया वस्वंतर दिसेल काय. दृश्य मात्री साई शिवाय, रिकामा ठाय दिसेना. वदनी श्री साईचे नाम, हृदयी श्री साईचे प्रेम. तया नित्य आरामक्षेम, रक्षी स्वयमेव साई त्या. क्षणाची ही तिचं गत, शब्द नाही साई व्यतिरिक्त. घ्राणे साई परिमळ भरत, रसना पगळत साई रसे. सुखाचे जे सोलीव सुख, काय साईचे सुहास्य मुख. धन्य भाग्याचा तो देख, जेने ते शब्द पियुख सेविले. कल्याणाचे निधान, सुख शांतीचे जन्मस्थान. सत्सद्विवेक वैराग्यवान, सदा सावधान अंतरी. गोर सेसी वत्स झाले, तरी न मायेपासून हाले. तैसे मन हे पाहिजे बांधिले, दाविनी दाविले गुरुपायी. वावया गुरु कृपानुरागा, वंदा तत्पद कमल रागा. केलिया हितबोधा जागा, अनुभव घ्यागा पदोपदी. येथेच रमता इंद्रियार्थी, अंतरी ठेवा साई प्रीती. तोची कामा येईल अंती, स्वार्थी परमार्थी उभयत्र. मंत्रसिद्ध मांत्रिक अंजन, दायवी पायाळूच भूमिगत धन. तैसेच गुरुपद रज धुसर नयन, ज्ञान विज्ञान पावती. सिद्धांची जी जी लक्षणे, साधकांची ती तीच साधने. साध्य कराया दीर्घ प्रयत्ने, अभ्यास सुज्ञे करावा. दुग्धापोटी आहे घृत, परिण करिता ते आम्लयुक्त. नाही तक्र ना नवनीत, तेही अपेक्षित संस्कारा. तक्र घुसळल्या विरहित, प्राप्त होईना नवनीत. तेही न करिता अग्निसंयुक्त, स्वादिष्ट घृत लाभेना. पाहिजे संस्कार बलवत्तता, पूर्वाभ्यासे बुद्धिमत्ता. अभ्यासाविना चित्तशुद्धता, तिजविना दुर्गमता ज्ञानास. व्हावे निर्मळ चित्तवृत्ती, तरीच होईल आत्मप्राप्ती. हाता न एजोती स्वरूपस्थिती, भगवत भक्ती सोडू नये. लागे भगवत भक्तीचा पाया, मंदिर आत्मज्ञानाचे उठाया. चारी मुक्तीचे कळस झळकाया, ध्वजा फडकाया विरक्तीची. रात्रंदिन कर्दमी लोळती, श्वान सुकरे विष्टा भक्षिती. विषय भोग तीही भोगिती, तीस का महती नरदेही. होय जेने चित्तशुद्धी, जेने अखंड ब्रह्मसिद्धी. ते स्वधर्माचरण आदी, तप हे साधी नरदेहे. साधू सेवा मुक्तीचे घर, स्त्रैण संग नरकद्वार. हे पूज्य वृद्ध जनोद्गार, विचारार्ह सर्वथा. सदा सदाचार संपन्न, देह निर्वाह पुरते अन्न. गृहदाराही दि स्पृहा शून्य, ऐसा तो धन्य तो साधू. जे जे अनिमेष चिंतिती साई, प्रचितीची पहा नवलाई. स्वये साई तयास ध्यायी, होऊनी उतराई तयांचा. धन्य नाम स्मरण महती, गुरुही भक्त स्मरण करीती. ध्याता प्रवेशे ध्येय स्थिती, पूर्ण विस्मृती परस्परा. तुम्ही जाणा तुमची करणी, मज तो अहर्निश तुमची घोकणी. ऐशी बाबांची प्रेमळ वाणी, असेल स्मरणी बहुतांच्या. न लगे आम्हा ज्ञानकथा, पुरे हा एक साईंचा गाथा. कितीही पापे असोत माता, संकटित राहता हा आम्हा. जरी न करवती पारायणे, तरी यातील गुरुभक्ती प्रकरणे. श्रोता की जे हृदया भरणे, नित्य श्रवणे नेमाने. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी, वाचिल नित्य हे चरित्र जरी. निजगुरु राजस श्रीहरी, भेटेल निर्धारी भाविका. अखंड लक्ष्मी नांदेल घरी, वाचितील जे निरंतरी. निदान जो एक सप्ताह करी, दरिद्र दुरी तयाचे. हे मी वदतो ऐसे न म्हणा, तेने संशय घेरील मना. साईच वदवी माझी हे वदना, क्लिष्ट कल्पना सोडावी. तो हा सकळ गुणखानी, साई निजभक्त कैवल्यदानी. कथा जयाची कलिमल हरणी, श्रोता श्रवणी परिसिजे. ऐसिया संत कथा पुढे, स्वर्ग सौख्य ते काय बापुडे. कोण ढुंकून पाहिलं तिकडे, टाकून रोकडे सत्कथन. सुख दुःख हे तो चित्त विकार, सत्संग सर्वदा निर्विकार. करी चित्त चैतन्यकार, सुखदुःखा थार देईना. जे सुख विरक्ता एकांती, की जे भक्ता करिता भक्ती. असो इंद्र की चक्रवर्ती, न मिळे कल्पांती तयांना. प्रारब्ध भोग बलवत्तर, बुद्धी उपजे कर्मानुसार. उपजोपरी हे नेमनेमांतर, भक्त तत्पर टाळील. करा की भगीरथ उद्योग, चुकेना प्रारब्ध कर्मभोग. अवश्य भावित्वाचा योग, तयाचा वियोग अशक्य. जैसे हे दुःख अवांछित, सुखही तैसेच अकल्पित. देह प्रारब्धाची ही गत,
आधीच अवगत संतास अखंड तन्नामा वर्तान हेची आम्हा व्रततपदान वेळोवेळी शिर्डी प्रयाण हेची तीर्थाटनामुचे साई साई ती नामस्मरण याच मंत्राचे अनुष्ठान हेच ध्यान हेच पुरशरण अनन्य शरण या जावे निष्कपट प्रेमानुसंधान इतुकेच खरे तयाचे पूजन मग अंतरी घ्या अनुभवून अतर्क्य विंदान तयाचे पुरे आता हे गुऱ्हाळ आम्हा पाहिजे सत्वर गुळ पूर्वसूचित कथा रसाळ श्रवणार्थ सकळ उत्सुक ऐसा श्रोतृ वृंदाचा भाव जाणून सूचित कथा नवलाव आवरलेला हा ग्रंथ गौरव अवधान सौष्ठव राखाया काव्यपद बंद व्युत्पत्ती नेनेमी पामर मंदमती करधृत लेखनी धरोणी हाती साहीच लिहविते ते लिहितो साई नसता बुद्धिदाता तरी मी कोण चरित्र लिहिता त्याची कथा तोची वदविता आनिक लिहविताही तोच असो आता कथानुसंधान सावडी हंडी प्रसाद कथन करू म्हणून दिधले आश्वासन कथा निरूपण ते परिसा आणि काही तदंगभूत अथवा दुजया कथा ज्या स्मरत त्या सांगू श्रोतया प्रत त्या सावचित्त परिसाव्या धन्य साई कथांचा नवलाव धन्य धन्य श्रवण प्रभाव मनने प्रकटे निज स्वभाव थोरावे सद्भाव साईपदी आता आम्ही सावडी वर्णन समारंभाचे करू दिग्दर्शन बाबा करीत एकांतरा शयन सावडी लागून नेमाने एक रात्र मशिदीत दुजी क्रमित सावडी प्रत ऐसा हा क्रम बाबांचा सतत समाधीपर्यंत चालला पुढे 1909 10 डिसेंबर तेपासून सावडी माझी साईंचे अर्चन भजन पूजन हो लागे तो सावडीचा समारंभ यथामती करू आरंभ करील साई कृपा सरंभ तडीस विश्वंभर नेईल सावडीची येता रात भजन मंडळी मशिदी येत भजन 2 प्रहरपर्यंत मंडपात चालत असे मागे रथ शोभायमान दक्षिणांगी तुलसी वृंदावन सन्मुख बाबा स्थानापन्न मध्ये भक्तजन भजनार्थी हरिभजनी जय आदर ऐसे भक्त नारी नर सभामंडपी येऊनी सत्वर भजन तत्पर ठाकती कोणी करी घेऊनी टाळ कोणी चिपळ्या करताळ कोणी मृदंग खंजिरी घोळ भजन कल्लोळ मांडित साई समर्थ चुंबकमणी निज सत्तेची या आकर्षणी जडलोह भक्ता लावणी ओढणी नकळत चरणी ओढीत हलकारे दिवट्या पाजळती अंगणी तेथेच पालकी शृंगारी ती कोणी द्वारे सज्ज वेत्र पाणी करीत ललकारणी जयघोष चव्हाट्यावरी मखरे तोरणे वरी अंबरी झळकती निशाने नूतन वस्त्रे दिव्याभरणे बालके भूषणे शृंगारिली मशिदीची या परिसरी उजळत दीपांच्या बहुहारी वारू श्यामकर्ण अंगणद्वारी पूर्ण शृंगारी विराजत इतुक्यात तात्या पाटील येत घेऊन या मंडळी समवेत बाबांपाशी येऊनी बैसत निघाया उद्देत बाबा सवे बाबा जरी तयार असत तात्या पाटील येईपर्यंत जागचे जागी बैसुनी राहत वाट पाहत तात्यांची जेव्हा काखीत घालूनी हात तात्या पाटील बाबाचं उठवीत तेव्हाच बाबा निघाया सजत सावडी प्रत तेथुनी तात्या बाबास म्हणत मामा ऐसा परस्पर तयांच्या प्रेमा ऐशा तयांच्या आत्मधर्मा नाही उपमा द्यावया अंगात नित्याची कफणी सटका आपुला बगलेस मारुनी तमाखू आणि चिलीम घेऊनी हटका टाकूनी स्कंदावर बाबा जवळचे तयार घालीती तात्या अंगावर जरी काठी शेला सुंदर करती शिरावर सारिका बाबा मग पाटील भिंती तळी असे पडली सरपणाची मोळी तदग्री दक्षिण पादांगुळी हालवित ते स्थळी क्षणभर लगेच तेथील जळती जोत स्वये मारुनी दक्षिण हात आधी साई बुजावित मागुनी निघत चावडीते साई निघता जावया वाद्ये लागत वाजावया नळे चंद्रज्योती हवया प्रकाशती दिवटिया चौपासी कोणी वर्तुळ धनुष्यकृती शिंगे करणे तुताऱ्या फुंकिती कोणी तास झांज वाजविती नाही मिती टाळ करिया मृदंग विना झनत्कारी साई नामाची या गजरी भजन समवेत हारोहारी प्रेमे नरणारी चालत दिंडी पताका झेलीत कोणी गरुड टके मिरवित नाचत उडत भजन करीत निघत मग समस्त जावया अति आनंद सकल लोका घेऊन निगती दिंड्या पताका तासे तुतारे कर्णांचा दणका जयकार थैकार वारूचा ऐसिया वाजंतराचे गजरी मशिदूतून निघे स्वारी भालदार देत ललकारी पायरीवर बाबा जो टाळ झांज मृदंग मिळी
कोणी विना कोणी चिपळी, भजन करीत भक्त मंडळी, सुकस मेळी तेपस्थानी, टके पताका घेऊनी करी, भक्त चालती आनंद निर्भरी, दुबाजू दोन चवर धरी, पंखे करी विजिती, शेले दुशेले एकेरी, पाय घड्या मार्गात अंथरिती, बाबास हाती धरोनी चालविती, चौऱ्या ढाळीती तयावरी, तात्याबा वाम हस्तधरी, म्हाळसापती दक्षिण करी, बापूसाहेब छत्रशिरी, चालली स्वारी चावडीसी, आघाडी घोडा तो ताम्रवर्ण, नामजयाचे श्यामकर्ण, घुंगुरी झनत्कारी ती चरण, सर्वाभरण मंडित जो, वेत्र पाणी पुढे चालत, साई नामाचा ललकार करीत, छत्रधारी छत्र धरीत, चौऱ्या वारीत चवरधर, ताशे वाजंत्रे वाजत, भक्त जय जय कार्य गरजत, ऐसा भक्त संभार चालत, प्रेमे पुकारत भालदार, हरिनामाचा एकची गजर, टाळ झांज मृदंग सुस्वर, सवे तालावर भक्त संभार, गरजत ललकारत चालती, ऐशा भजनी भक्त संभार, होऊन या आनंद निर्भर, वाटेने साईचा जय जयकार, करीत सवाट्यावर ठाकत ते, टाळ झांज ढोल घोळ, वाद्ये वाजती अतितुंबळ, साई नामाचा एकची कल्लोळ, भजन प्रेमळ मौजेचे, सवे चालती नारी नर, सर्व भजनानंदी निर्भर, करीत साई नामाचा गजर, नादे अंबर कोंदाटे, गगन गरजे वाजंतरी, प्रेक्षक समुदाय प्रसन्न अंतरी, ऐसी प्रेक्षणीय चावडीची स्वारी, शोभा साजरी अनुपम्य, अरुण संध्या रागे नभा, जैसी तप्त कांचन प्रभा, तैसी जयाची श्रीमुख शोभा, सन्मुख जय उभा चावडीच्या, त्या समयची ती मुख शोभा, पसरली जणू बालारुण प्रभा, केवळ चैतन्याचा गाभा, कोणत्या लाभा टाळील, धन्य ते समयीचे दर्शन, मुखप्रभा आरक्त वर्ण, उत्तराभिमुख एकाग्र मन, करी पाचारण जणू कोणा, ताशे वाजंत्र्याचा गजर, महाराज आनंद निर्भर, करीती अर्धोद्व दक्षिण कर, वरचे वर ते धवा, रौप्य ताटी कुसुमनी कर, घेऊनी दीक्षित भक्त प्रवर, पुष्पवृष्टी सर्वांगावर, करीत वरचेवर ते समयी, साईची या मस्तकावरती, गुलाब पुष्पे गुलाल मिश्रिती, काकासाहेब उधळीत राहती, प्रेम भक्ती संयुक्त, ऐशा जवत्या पुष्पकळिका, गुलालयुक्त उधळीती काका, तासे झांज टाळ्यांचा ठोका, एकची कडाका वाद्यांचा, ग्रामलोक बाबांचे भक्त, दर्शना येती प्रीतियुक्त, मुखचर्या अरुण रक्त, अभिनव सुव्यक्त ते वेळी, पाहुनिया तो तेजविलास, प्रेक्षक नेत्र पावती विकास, प्रेमळा मना होई उल्हास, भवसायास निवृत्ती, आहा ते दिव्य तेज अद्भुत, शोभे जैसा बाल भास्वत, सन्मुख ताशे कहाळा गरजत, उभे राहत बहुसाल, करुणी सतत खालीवर, हेलकावीत दक्षिण कर, उदन्मुख एका स्थळावर, अर्धप्रहरपर्यंत, पीतवर्णी केतकी गाभा, किंचित आरक्त मुखप्रभा, जीवान वर्णू शके ती शोभा, नेत्रेश लाभा सेवावे, ती तुक्यात जेव्हा का माळसापती, संचार होऊनी नाचू लागती, तेव्हा ही बाबांची एकाग्र स्थिती, पाहता चित्ती आश्चर्य, दक्षिणांगी उभा भगत, अंचल बाबाचा करे धरीत, वामांगी तात्या कोते चालत, घेऊनी हसतात कंदील, काय मौजेचा तो उत्सव, भक्तिप्रेमाचे ते गौरव, पहावयात याचा नवलाव, अमीर उमराव एकवटती, निजतेचे घवघवीत, मुखचंद्र सोज्वळ आरक्त, अवर्णनीय शोभा शोभत, स्वानंद पुरित जननयन, हळूहळू चालती वाटे, भक्त समुदाय दुबाजू थाटे, अनिवार्य भक्ती प्रेम दाटे, स्वानंद कोंदाटे घनदाट, आता पुढे ऐसा सोहळा, कोणीही पाहू न शके डोळा, गेले ते दिवस आणि ती वेळा, मनासे विरंगुळा स्मरणेचं, वाजती वाजंत्री अपार, मार्गी करीती जय जयकार, नेवनी चावडीसी आसनावर, दियोपचार अर्पिती, वरी बांधित शुभ्र वितान, हंड्या झुंबरे शोभायमान, आरसा प्रकाश परावर्तन, दैदिप्यमान देखावा, भक्त मंडळी सर्व मिळून, चावडी ते जाती जमून, तात्या मग घालिती आसन, बाबास धरून बैसवित, ऐसे ते तयार वरासन, पाठीसी लोडाचे ओठंगण, बाबा होतास स्थानापन्न, अंगरका परिधान करवित, घालित अंगावर दिव्यांबरे, पूजा करीत हर्ष निर्भरे, करीत आरत्या महागजरे, हार तुरे चढवित, सुगंध चंदन चर्चून, करीत साईस करोद्वर्तन, उंच वस्त्री अलंकारून,
मुकुट घालून पाहत, कधी सुवर्ण मुकुट साजिरा, कधी शिरपेची मंदिल गहिरा, झळके जयावरी कलगी तुरा, कंठी हिरा माणिके, धवल मुक्ता फळांच्या माळा, घालिती मग तयांच्या गळा, दिवाबत्तीच्या योगे झळाळा, तेजे आगळा पेहराव, सुगंध कस्तुरी रचित काळी, ऊर्ध्व रेषा रेखिती निढळी, कृष्ण तिलक लाविती भाळी, वैष्णव कुळी जेनेपरी, तो जांभळा मखमली भरजरी, अंगारका दो खांद्यावरी, हळूच मागुनी वरचेवरी, सरकता सावरत दो बाजू, तैसेचं डोईस मुकुटा भरण, अथवा कंदील पालटून, वरचेवरीच धरित झेलून, हळूच मागून न कळत, हो का मुकुट अथवा मंदिल, स्पर्श होता फेकून देतील, होती जरी ही चिंता प्रबळ, प्रेम कुतूहल निस्सीम, साई जो सर्वांतर ज्ञानी, तो काय नेने भक्तांची छपवणी, परितयाचे कौतुक पाहुनी, बुद्ध्याचं जाणुनी मौन धरी, ब्रह्मानुभवे विराजमान, तयास भरजरी अंगरकाभूषण, निजशांतीने शोभायमान, तया अलंकरण मुकुटाचे, तरीही नाना परिचे सुरुचिर, बाबास घालिती अलंकार, कपाळी टिळक मनोहर, रेखिती केशर मिश्रित, हिरे मोती यांच्या माळा, कोणी तेथे घालिती गळा, कोणी ललाटी लाविती टिळा, चालवी लीला भक्तांच्या, शृंगार जेव्हा चढती समस्त, मस्तकी जे मुकुट विराजित, मुक्ताहार कंठी झळकट, दिसे अत्यद्भुत ते शोभा, नानासाहेब निमोन कर, धरित बाबांवर छत्र पांडुर, काठी सवेते वर्तुलाकार, फिरे झालर समवेत, बापूसाहेब अतिप्रीती, गुरुचरण प्रक्षालिती, अर्ध्यपाद्यादी भावे अर्पिती, पूजा करीती यथोचित्त, पुढे ठेवूनी रौप्य ताम्हन, तयात बाबांचे ठेवूनी चरण, अत्यादरे करीत क्षाळन, करोद्वतन मागुते, घेऊनी केशराची वाटी, मग लावित हस्ता उटी, तांबूल अर्पित कर संपुटी, प्रसन्न दृष्टी साईंची, बाबाजवळ गादीस बैसत, तात्या बादी उभेच ठाकत, हाती धरुनी बाबास बैसवित, आदरे नमित तच्चरणा, निर्मळ चावडीत भूमिका शुद्ध, घोटीव आणि स्फटिकबद्ध, मिळणी मिळती आबालवृद्ध, प्रेमे निबद्ध श्रीपदी, होता गादीवर विराजमान, बसता तक्क्यास टेकून, चौरी चामर आंदोलन, विजिते वेजन दोबाजू, माधवराव तमाखू चुरीती, चिलिम तात्काळ तयार करीती, देती तात्याबांचे हाती, तात्याबा फुंकिती आरंभी, तमाखूची ज्वाला निघता, तात्याबा देत बाबांचे हाता, बाबांचा प्रथम झुरका संपता, मग ती भक्तास अर्पित, मग ती चिलिम संपे तोवर, इकडून तिकडे वर्तुलाकार, भगत श्यामा तात्याबरोबर, वरचे वर भ्रमत असे, धन्य ती निर्जीव वस्तू परी, काय तिची या भाग्याची थोरी, आम्हा सजीवान तिची सरी, सेवा ती खरी तियेची, तपश्चर्या ही महाकठीण, लाता तुडविले बाळकपण, पुढे सोसूनी शीतोष्टपण, अग्नितल तावून निघाली, भाग्ये बाबांचे करस्पर्शन, पुनश्च धुनी माझी भर्जन, मागुती गैरिका उठी चर्चन, मुख चुंबन तैलाधे, असो कर्पूर केशर चंदन, करीती उभय हस्ता विलेपन, गळा सुमन माळा घालून, गुच्छाव घ्राणन करविती, सदा जयाचे सुहास्य वदन, अति सप्रेम सदय अवलोकन, तयास काय शृंगाराभिमान, राखीला हा मान भक्तांचा, जया अंगी भक्तीची लेणी, शृंगारीला जो शांतिभूषणी, तया या लौकिकी माळामणी, अलंकारणी काय होतं, की जो वैराग्याचा पुतळा, तयासा किमर्थ पाचूंच्या माळा, परी अर्पिता ओढती गळा, भक्तांचा सोळा पूर्वितो, स्वर्ण पाचू दिव्यहार, गळा विराजती मुक्तासर, अष्टाष्ट षोडश जयांचे पदर, अभिनव पुष्कर मिश्रित, जाई जुई तुळशी माळा, आपाद जयाचे रुळती गळा, मुक्त कंठा कंठनाळा, मिरवी झळाळा अपूर्व, सवे पाचूसा हेमहार, सुवर्ण पदक हृदयावर, निढळी श्यामा तिलक सुंदर, अति मधुर शोभा दे, तयास काय म्हणावे फकीर, भासे सतेज वैष्णव प्रवर, वरी डोलती छत्र चामर, शेला जरतार शिरीशोभे, बहुधा जोग प्रेम निर्भरी, मंगल वाद्याची या गजरी, पंचारती घेऊनी करी, बाबा वरी ओवाळीत, पंचोपचार पूजा समवेत, घेऊनी पंचारथ घवघवीत, निरांजन कर्पूर वात, ओवाळीत बाबास, मग ही आरती जेव्हा संपत, एक सकळ भक्त, बाबास करुणी साष्टांग प्रणिपात, निघूनी जात घरोघर, चिलिम अत्तर गुलाब पाणी, देऊनी बाबांची अनुज्ञा घेऊनी,
तात्याबा निघता जावया निज सदनी, म्हणावे बाबांनी सांभाळ मज. जातोस जा परी रात्री माझी, मधून मधून खबर घे माझी. बरे हो म्हणून मग तात्याजी, चावडी त्याची जाई घरी. ऐसे लोक जाता समस्त, बाबा स्वहस्ते गाठोडे सोडित. धोतरांच्या घड्या पसरित, स्वहस्ते रचित निज शिज. 60-65 शुभ्र चादरी, घडिया मांडून या पुढारी. स्वयंतयांच्या रचून हारी, पहोडुती वरी मग बाबा. ऐसे या चावडीची परी, इत्तंभूत झाली इथवरी. आता कथा जी राहिली दुसरी, अध्यायांतरी वर्णी जेल. तरी श्रोता कीजी क्षमा, अगाध या साईचा महिमा. संक्षिप्त वदता राहीन सीमा, गुरुत्व धर्मा पावे तो. आता साईची हंडीची कथा, आणिक ज्या ज्या राहिल्या वार्ता. पुढील अध्यायी कथीन समजता, सादर चित्ता असावे. अखंड गुरुस्मरण स्वार्थ, तोच हेमाडा निज परमार्थ. गुरुचरणाभिवंदने कृतार्थ, चारही पुरुषार्थ त्यापोटी. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, चावडी वर्णन नामम. 37तमोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवती, शुभम भवतु.